मला जास्त मार्क पडले आणि मला MBBS ला ऍडमिशन मिळालं. नाहीतर जेव्हा मी 12वीची परीक्षा दिली ना तर सुट्टे असतात ना मध्ये रिझल्ट आणि याच्यामध्ये, तर मी DED कॉलेज कोणते कोणते आहे सगळे सर्च करून ठेवले होते. परतूरचं माझं नातं असं आहे की मी माझं आजोळ इथलं माव पाटोदा गाव आहे, तर माव पाटोदा माझं आजोळ आहे, त्यामुळे एक वेगळं नातं आहे. परतूरला जसं मी सांगेन की पौराणिक महत्व आहे, तसं परतूरला अजून एक महत्व आहे साहित्यिक. निजाम काळी ज्यावेळेस मराठी साहित्य परिषद झाली होती 1937 अराउंड, तर त्या काळची दुसरी परिषद परतूरमध्ये झाली होती. पहिली हैदराबादला झाली होती, दुसरी मराठी साहित्य परिषद ही परतूरमध्ये झाली होती. पौराणिक महत्व आहे, साहित्यिक आहे, शैक्षणिक महत्व तर विचारायला सोय नाहीये. कारण की जालना जिल्ह्यातलं जे पंतप्रधान नवोदय विद्यालय आहे आंबा, इथून 3 परतूर तालुक्यामध्ये, म्हणजे बघा ज्यावेळेस केंद्रीय विद्यालय सुरू झाले नवोदय विद्यालय, त्यावेळेस त्यांना अंबड, मंठा, बदनापूर हे मागासलेले वाटले, परतूर जरा चांगलं वाटलं म्हणून इथं त्यांनी सुरू केलं असावं. याचंच एक उदाहरण आंबेगाव मध्ये, ते 100% साक्षर गाव असं त्याला एक नामांकन मिळालेलं आहे आणि तिथले मागच्या 10 वर्षामध्ये 25 ते 30 मुलं डॉक्टर झालेले आहेत. पौराणिक महत्व आहे, साहित्यिक आहे आणि शैक्षणिक सुद्धा आहे. राजकीय दृष्ट्या परतूर जरा डोलामोल आहे, विधानसभा इकडे आहे, खासदारकी तिकडे आहे. परत मंठा आणि परतूर हा एकच मतदारसंघ आहे, आणि भांडण असतात त्याच्यामध्ये. असो, मला इथे का बोलवलं तर मागच्या जेव्हा रामदास स्वामींची दासनवमी होती, तर तेव्हा ह्याच परंपरेतील एक राम मंदिर जालन्यामध्ये आहे, तर तिथे मी एक असंच आमचे जे काही दासबोध अभ्यासक मंडळ आहे, तर त्या दासबोध अभ्यासक मंडळांनी मला विनंती केली की तुम्ही थोडा वेळ बोला, म्हणून मी आनंदवन भोवना ह्या समर्थांच्या काव्यावर 60 मिनिटे बोललो होतो. आपल्यातल्या काही ते ऐकलं असावं म्हणून कदाचित मला या ठिकाणी बोलवलंय. किंवा असंही असतं की काही प्रवचनकार, कीर्तनकार अशा संस्थानामध्ये बोलवायचं, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन मार्क असतो बिदागी. तर बघा फुकटचा प्रवचनकार बरं भेटलेला आहे म्हणून बोलायला असू शकतं, कारण आपल्या मंदिरांची आर्थिक परिस्थिती जरा चांगली नाहीये. रामकालीन मंदिरांची आर्थिक परिस्थिती कशी होती त्याचा दाखला मी तुम्हाला पुढे देणार आहे. ठीक आहे, रामकथा नाहीये. मागच्या 2 दिवसामध्ये तुम्ही एका मुरलेल्या आणि व्यावसायिक कीर्तनकारांची कीर्तन ऐकलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला आजचं भाषण किंवा प्रवचन थोडं वेगळं वाटेल. मी प्रयत्न करेल की तुम्हाला रामकथा न सांगता रामायण किंवा रामराज्य सांगायचा मी प्रयत्न करेन. मग आपण सगळे म्हणतो की रामराज्य पाहिजे, म्हणजे सगळे आता रामाचा उपयोग तर राजकीय पक्ष तर करतोच, मतलब पक्ष कोणताही असो, चाहे काँग्रेस असो, चाहे BJP असो, जनता दल असो, MIM असो, कोणी असो, रामाचं नाव घेतल्याशिवाय निवडणूकच होत नाही, ग्रामपंचायतची असो किंवा केंद्रातली असो. म्हणजे मग कशामुळे बरं रामराज्याची एवढी हाव किंवा एवढी अपेक्षा कशामुळे असते? अशी समज आहे की रामराज्य म्हणजे सुराज्य, स्वराज्य, किंवा ज्या ठिकाणी सगळे आनंदात होते. खरंच असं होतं का? जर असं होतं तर मग आपण रामराज्याचा अभ्यास का नाही करत? ज्यावेळी रामकथा सांगितली जाते, 8 दिवस 10 दिवस रामकथा सांगितली जाते, आणि ती रामकथा सुरू कुठे होते आणि संपते कुठे? जो आपण पहिला श्लोक आता बोललो की आदो राम तपो वनादिगमनम हत्वा मृगम कांचनम. राम वनामध्ये गेले, मृग कांचनाच्या मागे पळाले, वैदेहीचं हरण झालं, जटायूचं मरण झालं, सुग्रीवाची भेट झाली, वालीचा वध झाला, हनुमानाने उड्डाण केलं, समुद्रावरून जाऊन लंकेला दहन केलं, रावण आणि कुंभकर्णाचा वध झाला. एतद्विरामायण, रामायण संपलं. बरोबर आहे. मग रामराज्य कधी आलं? रामराज्य रावण वधाच्या नंतर आलं का आधी आलं?
कधी आला असेल? नंतर आला असेल ना. जेव्हा रामराज्य झाला त्याला पण रामराज्य म्हणू. त्याच्या आधी कोणतं होतं? भरत राज्य. भरत राजा होता आधी. त्याच्या आधी दशरथ राज्य, त्याच्या आधी रघु राज्य, त्याच्या आधी दिलीप. असे 32 किती 32 नावं त्याच्या वंशातली वाल्मिकींनी मेन्शन केलेले आहेत त्यांच्या पहिल्या बालकांड या सर्गामध्ये. मग रामायण पण खूप गमतीशीर आहे बरं का. आता कोणते कोणते रामायण माहिती आहे तुम्हाला सांगा बरं. देशपांडे साहेब? वाल्मिकी रामायण. अजून तुलसी रामायण करेक्ट. अजून भावार्थ रामायण करेक्ट. अजून गीत रामायण व्हेरी गुड. काक भुचंडी रामायण बरोबर आहे. तर ज्यावेळेस मी काल रेफरन्सेस पाहायला गेलो ना तर 32-33 प्रकारचे रामायण आहे. म्हणजे आसामी भाषेमध्ये त्यांनी वेगळं लिहिलंय, बंगालमध्ये वेगळं लिहिलंय, पंजाबमध्ये वेगळं लिहिलंय, तुलसीदासांनी हिंदीमध्ये लिहिलंय, त्यानंतर उर्दू मध्ये पण रामायणाचं भाषांतर करण्यात आलेलं आहे, फारसी भाषेमध्ये पण करण्यात आलेलं आहे. जेव्हा मोगल भारतामध्ये आले तेव्हा त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल खूप आकर्षण होतं आणि म्हणून अकबराने रामायणाचं भाषांतर उर्दू मध्ये करून घेतलं होतं. आपल्याला माहित असलेले त्याच्या घरी प्रत्यक्ष भगवंताने पाणी भरलं ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी सुद्धा रामायण लिहिलं. परंतु त्यांनी रामायण लिहिताना असं म्हटलंय की मी फक्त रामायणाचा शब्दार्थ मांडायचा प्रयत्न करतो, भावार्थ मलाही समजलेला नाही. रामदास स्वामींनी पण रामायण लिहिलंय. मग ज्या ठिकाणी शांतीब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांना रामायण समजलं नाही तेथे मज पामराशी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. मी आपला बरा बाबा वैद्यक डॉक्टर आहे, येतो 100 रुपये जातो घेतो बस झालं. पण मी विचार केला की आपण अभ्यास का करू नये. रामायण कथा गावाकडे सांगितली जाते. आता इथे जमलेल्या बऱ्यापैकी मी जेव्हा विचारलं रामायण कोणते कोणते आहेत तर 4-5 नावं आले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही रामायणाचे अभ्यासक आहात किंवा कमीत कमी जाणकार तरी या तुम्हाला माहिती तरी आहे 4-5 प्रकारचे रामायण आहेत. मग अशा लोकांनी मूळ वाल्मिकी रामायण वाचलं पाहिजे. प्रत्येक रामायणामध्ये काही पाठभेद आहेत, काही प्रसंग पण वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेले आहेत. तर पुढच्या काही वेळामध्ये मी वाल्मिकी रामायणाबद्दलच रेफरन्स घेऊन सांगणार आहे. काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी इफ डाऊट कन्फ्युजन असेल त्या ठिकाणी मी सांगेल की याचा संदर्भ कुठला आहे. मी जे काही बोलेल त्याच्यासाठी रेफरन्स बुक्स मी इथे ठेवलेली आहेत. त्यामध्ये सार्थ रामायण आहे, त्यानंतर चितळेंचं एक रामायणावरती प्रवचन आहेत आणि पांडुरंग शास्त्री आठवलेंनी जी प्रवचने केली आहे त्याचं संकलन आहे वाल्मिकी रामायण दर्शन नावाचं. मागच्या महिन्याभरामध्ये मी 9,000 रुपयांची पुस्तकं खरेदी केलेली आहेत. म्हणजे माझे MBBS MD झाल्यानंतर पहिल्यांदा एक रक्कम एवढी पुस्तकं विकत घेतलीत मी. माझा कुरिअर बॉय म्हणायला लागला साहेब तुम्ही हे काय. म्हणलं हे काही मेडिसिनचं पुस्तकं नाही आहेत, हे फक्त रामायण. हे याच्यामुळं की माझा विषय संस्कृत नव्हता, कधी 10वी पर्यंत संस्कृत नव्हतं. मराठी माध्यमामध्ये अमरमध्ये शिकलेलो आहे. संस्कृत विषय नसल्यामुळे मला थोडा अभ्यास करायला अवघड जातं, म्हणून हे वेगवेगळे पुस्तकं वाचावे लागतात. मग रामायणच का बरं, दुसरं का नाही. एक छान संस्कृत सुभाषित आहे बघा. विना वेदम विना गीता विना रामायण कथाम विना कवी कालिदासम भारत न भारतही. म्हणजे वेद, गीता आणि रामायण कथा आणि कवी कालिदास हे जर माहिती नसेल तर भारतीयत्व असल्याचं सुद्धा तुम्हाला मान्य करता येत नाही. काय काय माहिती पाहिजे आपल्याला. वेद, गीता, रामायण कथा आणि कालिदास. आता हे सगळं तर अवघड आहे. वेद वाचणं म्हणजे तर खूपच अवघड आहे. पण कमीत कमी रामायण आपण वाचू शकतो. मराठीमध्ये उपलब्ध आहे. युट्यूबवर 100 व्हिडिओ आहेत. फक्त बघताना रेफरन्स आपण ज्यांचा घेऊ ना तो त्या लेवलचा पाहिजे बघा. नाहीतर युट्यूबवर तुम्ही रामायण टाकलं ना तर निगेटिव्ह खूप मिळतं आपल्याला. हा तुमचा देव आहे, त्याला त्याची बायको वाचवता नाही आली असं ऐकलं असेल.
रामाने वालीचा वध केला, तो कपटाने केला, अधर्माने केला, लपून छपून मारलं वगैरे वगैरे. किंवा रावण कसा श्रेष्ठ होता आणि राम कसा अधर्मी होता, असेही व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर मिळतात. त्याला बाजूला सारून सार निवडून घ्यायचं. आता आजचा विषय मला दिलेला आहे राष्ट्रपुरुष श्रीराम. आता याच्यामुळे मला रामकथा सांगायची नाहीये. मी पहिले सांगितलं की आपल्याला रामराज्य माहिती करून घ्यायचं आहे. मग रामराज्यामध्ये अर्थव्यवस्था कशी होती, रामराज्यामध्ये शासन व्यवस्था कशी होती, कुटुंब व्यवस्था कशी होती, विवाह व्यवस्था कशी होती, समाज व्यवस्था कशी होती, या 5 विषयांवर मी बोलणार आहे. प्रत्येक विषयावर 10-10 मिनिटं बोलून मग आपण पुढे सरकू. राष्ट्र आणि देश यातला फरक आधी सांगतो. आपण ज्यावेळेस इंग्लिशमध्ये भाषांतर करायला जातो ना, तर देशाचं इंग्लिशमध्ये शब्द आहे कंट्री, बरोबर आहे. देशी नाही बरं, देशी नाही, मी देश म्हटलं. काही संध्याकाळ झालेली आहे तर ते अर्थ वेगळा निघतो. तर कंट्री म्हणजे देश आणि राष्ट्र म्हणजे, देश म्हणजे काय, एखादा भौगोलिक प्रदेश ज्याला विशिष्ट सीमा असतात, बाउंड्रीज असतात आणि त्यामध्ये नदी नाले डोंगर रस्ते असा एक भौगोलिक प्रदेश, त्यातला एक लोकसंख्या आणि एक सरकार किंवा शासन, याला म्हणायचं देश. मग देश आणि राष्ट्र यात काय फरक आहे. राष्ट्र म्हणजे असा समूह की जो एका संस्कृतीने, एका विचाराने, नैतिकतेने आणि इतिहासाने एक संघ असतो, त्याला म्हणायचं राष्ट्र. राष्ट्राला भौगोलिक सीमा असायची गरज नाही. याचं उदाहरण म्हणजे कसं आहे की बघा, भारत पाकिस्तान अफगाणिस्तान हा एक हिंदुस्थान राष्ट्र संबंध होतो आहे. इतिहास एकच आहे. इतिहास कशामुळे एक आहे की रामायणाच्या खुणा दक्षिण कोरियापासून इंडोनेशिया पर्यंत आहे. आणि रामायण हे महाकाव्य असलं तरी हा काही पुराण नाही, हा आपला इतिहास आहे. ज्वलंत आणि धगधगता इतिहास आहे. हे आता सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलंय. कशामुळे मान्य केलंय, जर का रामाचं जन्मस्थान अयोध्या हे मान्य केलं, मग ज्याचा जन्म झाला त्याला पण इतिहास म्हणू, बरोबर आहे का नाही. देवाचा जन्म होत नाही बघा, जन्म माणसाचा होतो. त्यामुळे राम याला देवत्व नंतर प्राप्त झालेलं आहे. जर का तुम्ही गदिमांचं गीत रामायण ऐकलं असेल तर त्यातलं पहिलंच काय काव्य, स्वये श्री राम प्रभू ऐकटी, प्रभू राम नाही म्हटलंय त्यांनी. बघा, गदिमांचं गीत रामायण ऐकू नका ते वाचा. एक एक शब्दाचा अर्थ मी मागच्या 8 दिवसामध्ये फक्त 3च गाणे वाचू शकलोय गदिमाची. किती? 3. पूर्ण सुधीर फडकेने जे गायलंय ना ते 7 तास 23 मिनिटांचं आहे. परंतु मला फक्त 3च गाण्यांचा अर्थ मागच्या 15 दिवसामध्ये लागलेला आहे. एकेका शब्दात अर्थ करायला गेला तर हे पूर्ण पुस्तकं वाचावी लागतात. तर गदिमाने खूप मस्त शब्द वापरलेला आहे, स्वये श्री राम प्रभू ऐकती. प्रभू राम नाही म्हटलेले, तो आधी माणूस होता आणि त्याच्या कर्तव्यामुळे त्याला देवत्व प्राप्त झालं म्हणून तो प्रभू झाला. रामायण, वाल्मिकीने रामायणच काय निवडलं बरं. रामायणाची जी कथा आहे ना, रामायण कसं लिहिलं आणि का लिहिलं याबद्दल आणि तुमचं मत मी जाणून घेतो. तुमची काय माहिती आहे, रामायण कोणी लिहिलंय? वाल्मिकीची मूळ रामायण बरं का. मग ते आधी लिहिलं आणि मग घडलं का? समर्थांचा एक श्लोक आहे, उफरत्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य वदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. भविष्य वदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. आपण रामकृष्णामध्ये म्हणतो चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविष्ट, म्हणजे शतकोटी भविष्य लिहिलं असे आपले काही संत म्हणतात किंवा काही कथा आहेत. वाल्याचा झाला वाल्मिकी. मग आपला समज असा असतो की वाल्मिकी रामायण आधी लिहिलं, ते सिद्ध करण्यासाठी रामाने अवतार घेतला, असा समज आहे. मी आता गोष्ट सांगतो, जो पहिला सर्ग आहे, मी फक्त 4 किंवा 5च सर्ग वाचलेले आहेत.
वाल्मिकी रामायणामधले. हे जे वाल्मिकी रामायण आहे खालचं ठेवलेलं पुस्तक, तर त्याच्यामध्ये 24,000 श्लोक आहेत. किती आहेत मी नंतर विचारणार आहे बरं का शेवटी. आणि जो बरोबर उत्तर देईल त्याला मी गिफ्ट पण आणलेलं आहे. इंजेक्शन नाहीये, नाही तर डॉक्टरांना गिफ्ट म्हणजे इंजेक्शन असतं किंवा औषध पण नाहीये. तर 24,000 श्लोक, 656 सर्ग आणि 7 कांड. कांड म्हणजे युनिट्स. आपण जेव्हा एखादा पुस्तक वाचायला घेतो ना, तर 10-10 धड्यांचं एक युनिट असतो. मग युनिट 2, युनिट 3 असं काही शिक्षक असं त्यांना माहिती असेल. जेव्हा दासबोध वाचतात तुम्ही, दासबोधामध्ये काय दशक आहे, मग एका दशकामध्ये 10 समास आहेत, बरोबर आहे. तसं हे सर्ग आहेत, 656 सर्ग आहेत आणि सर्गामागून सर्ग चालते. हे परत गदिमांनी पहिल्याच त्यांच्या काव्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि ते ऐकताना डोळे पाहणावती, म्हणजे जसं काही रडू यावं अशा प्रकारे लवकुशांनी गायलेलं आहे. एकदा वाल्मिकी ऋषी त्यांच्या आश्रमाच्या बाहेर उभे होते किंवा असं काहीतरी करत असतील, तिकडून नारद मुनी आले. विचार करा, मी काय म्हणलं, वाल्मिकी ऋषी आणि नारद मुनी दोघांची भेट झाली. आता दोन जेव्हा सेम व्यवसायाची लोक भेटतात तेव्हा ते काय गप्पा मारत असतील. जर का दोन बायका भेटल्या, जर तरुण असतील, लग्न झालेल्या, लग्न होऊन 5-10 वर्ष झालेले, ते काय म्हणतील, सासू अशी आहे, सासू तशी आहे, बरोबर आहे. नवविवाहित असेल तर माहेर तर सांगते. दोन बायका असं बोलतील. व्यावसायिक दोन शिक्षक कोण आहेत, शिक्षक आहे कोणी तुम्ही, अजून मेल एक आणि फिमेल एक, 2 शिक्षक आहेत. 2 सर तुम्ही एका शिक्षक आहे का पाहतो एकत्र आले की, जे मला माहिती सांगतो बरं का. म्हणजे पहिला प्रश्न असतो की शासनाला डोकं नाहीये, माझ्या मागे लावलंय इलेक्शनचं काम, सर्वे, अजून काय जनगणना वगैरे वगैरे. हा पहिला त्यांचा डिस्कशन मुद्दा असतो. नवीन आलेली एज्युकेशन पॉलिसी, डोक्याला ताण किचकट आहे, त्यासाठीची ट्रेनिंग वगैरे वगैरे. किंवा काही शिक्षक म्हणतात की हा विद्यार्थी खूप हुशार आहे, मला एवढं शिकवायचं राहिलंय. आणि आजकाल शिक्षकांची जरा म्हणजे सॅलरी चांगली, त्यामुळे हा प्लॉट तिकडचा प्लॉट इकडचा काढायचा, तिकडचा घ्यायचा. आणि जे थोडे चांगले शिक्षक आहेत, म्हणजे प्राध्यापक वगैरे, ज्यांना काम खरंच कमी करावं लागतं, पगार चांगला असतो, त्यांचं स्टॉक मार्केट बद्दल डिस्कशन चालतं. जे शिक्षक माझ्याकडे येतात त्यांच्यामधून मी हा निष्कर्ष काढलाय. मला शिक्षकांबद्दल खूप आदर आहे. मला देवपूजा माझ्या गणिताच्या शिक्षकांनी शिकवली. मला रामरक्षा म्हणायला सुद्धा माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी शिकवली. माझ्या आई वडिलांना संस्कृत म्हणजे रामरक्षा नीट म्हणता येत नव्हती, तर माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी मला रामरक्षा शिकवली. देवपूजा मला शाळेतल्या कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनी शिकवली, जे 15 रुपये महिन्याला फीस घ्यायचे. आणि गणित आणि विज्ञानासोबत त्यांनी मला देवपूजा पण शिकवली. 2 ऋषी जेव्हा एकत्र भेटतील तेव्हा ते काय विचार करत असतील, काय चर्चा करत असतील. डॉक्टर भेटले की डॉक्टर काय म्हणतात, हे पेशंट असा आहे, तो पेशंट तसा आहे, तो ओपडी कमी आहे, ओपडी जास्त आहे वगैरे वगैरे. हा, मग 2 ऋषी बघा, वाल्मिकी पण ऋषी आहेत, नारद पण ऋषी आहेत. वाल्मिकी नारदाला म्हणतायत की नारद मुनी, आपण तिन्ही लोक फिरत असतात त्यावेळेस तुम्ही इतक्या लोकांना भेटत असतात, तर मला असं काहीतरी सांगा. वाल्मिकींचे शब्द आहेत, कोनस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मश्च कृतज्ञश्च सत्यवाक्य दृढव्रत. म्हणजे सांप्रत लोकांमध्ये, म्हणजे सध्या भूमीवर असा कोणी आहे का जो वीर्यवान आहे, धैर्यवान आहे, सत्यवृत्ती आहे, दृढव्रती आहे. याचा विस्तार समर्थांनी केलाय. त्यांनी 32 विशेषणं लावलेली आहेत. त्या विशेषणापैकी काही आपले नाव असतात, ते फक्त मी वाचतो. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत, स्थिती यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती श्रीराम. विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत,
कुळवंत सुचिस्मंत बळवंत दयाळू श्रीराम, युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वितरागी श्रीराम, असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण, अभ्यासया निरूपण अल्पमात्र बोलिले श्रीराम. दशक 2 मूर्ख लक्षणाचा समास 8 सद्विद्या निरूपण. याच्यामध्ये रामाच्या अंगी असलेल्या गुणांचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. तर 32 गुण आहेत. ह्या नावावर गुणवंत विद्यावंत वर्धवंत नावावर सगळं समोर. मग असा कोणी आहे का धर्तीवर ज्याच्याकडे हे सगळे गुण आहेत? नारदमुनी असले. यातला एक गुण मी सांगतो, सत्यवादी. हात वर करून प्रामाणिकपणे देवासमोर बसलेला आहात असा कोणता आहे माणूस जो आतापर्यंत 100% सत्यच बोललाय, एकदाही खोटं बोलला नाही? कोणी हातवर करू शकतं का? नाही करू शकत. मग एक गुण असणं सुद्धा दुर्मिळ आहे. तर वाल्मिकी ऋषी तुम्ही मला विचारतात, हे 32 गुड हॅबिट्स इन वन सिंगल पर्सन, म्हणला इज इट पॉसिबल? येस. कुणामध्ये? हा, मल्हारमध्ये. असाच म्हणून बोलतो कारण त्याचा अजून थोडा ऐक्यू कमी आहे. काय मग नारद मुनी काय म्हणतात की वाल्मिकी याच्यापेक्षा पण जास्त गुण असलेला राजा सध्या इक्ष्वाकू वंशातील अयोध्या नरेश रामचंद्र आहेत. बघा, वाक्य रिपीट करतो मी, याच्यापेक्षा पण जास्त गुण असलेला राजा इक्ष्वाकू वंशातील रामचंद्र सध्या अयोध्येमध्ये राज्य करत आहे. म्हणजे रामचंद्र त्यावेळेस अयोध्येचे राजे होते. याचा अर्थ काय झाला? रावणवध झालेला होता, रामाचा राज्याभिषेक झालेला होता आणि त्यावेळेस वाल्मिकींना नारद मुनी सांगतायत की तू त्यांच्याविषयी लिही. आणि त्यावेळेस कुशलवाचा जन्म झालेला होता. कुशलवाचा जन्म कुठे झाला होता? अयोध्येमध्ये नाही. मग आश्रमात, कुणाच्या? वाल्मिकींच्या आश्रमामध्ये कुशलवाचा जन्म झालेला होता. कुशलवांची मुंजीच्या पर्यंतची वय आली होती आणि मग वाल्मिकींनी रामायण लिहायला घेतलं. जे नारदांनी सांगितलं अशी कथा आहे की ब्रह्मदेवाने थोडं सांगितलं, त्यांना आत्मज्ञान दिलं, ते पाहू शकत होते भूतकाळामध्ये, आणि सीतेने सुद्धा काहीतरी त्यांना सांगितलं. म्हणून ओरिजिनल वाल्मिकी रामायणामध्ये रामाच्या लीला नाही आहेत बघा. जसं कृष्णाच्या लीला आहेत लहानपणीच्या, पुतना मावशीला मारलं वगैरे वगैरे, किंवा देवकीला ब्रह्मांड दाखवलं, अशा कृष्ण लीला आहे. पण रामलीला बालपणाच्या नाही आहेत. याच्यामध्ये फक्त काहीतरी 15-20 श्लोक आहेत रामाच्या बालपणामधले. म्हणून वाल्मिकींनी जे ऐकलं, जे पाहिलं, जे लोकांकडून ऐकलं तेच लिहिलं. त्याच्यामुळे मी म्हणतो वाल्मिकी रामायण हा इतिहास आहे आणि राम हा राष्ट्रपुरुष आहे. असा पुरुष ज्याने त्याचं सबंध आयुष्य राष्ट्र निर्मितीसाठीच वेचलं, राष्ट्राला अर्पण केलं, ते रामप्रभू आहेत. बघा, त्याग केल्याशिवाय कोणती गोष्ट घडत नाही. काही लोक वल्गना करतात, काही लोक असं सांगतात की रामाने गर्भवती बायकोला घराच्या बाहेर काढलं, असे शब्द वापरतात. असं खरं तुमचा देव की ज्याचे तिच्या पोटामध्ये ट्विन्स आहेत आणि तिला काढून दिलं बाहेर, वाऱ्यावर सोडून दिलं म्हणतात ना. असं याचं निरसन असं करता येतं की ज्या वेळेस रामाने सीतेला वाल्मिकींच्या आश्रमात पाठवलं त्यावेळेस ते राजा होते आणि राष्ट्रपुरुषाला राष्ट्रासाठी त्याग करावा लागतो. जोपर्यंत त्याग होत नाही तोपर्यंत राष्ट्र निर्माण होत नाही. म्हणून राम राष्ट्रपुरुष होता. एक जवळचं उदाहरण सावरकरांचं. जेव्हा सावरकर अंदमानामध्ये जायला निघाले त्यावेळेस माई म्हणजे त्यांच्या पत्नी त्यांना भेटायला गेला जेलमध्ये. तुम्ही सावरकर मूवी पाहिला का? वीर सावरकर मूवी आला आता पाहिला? कुणी कुणी पाहिलं? 1, 2, 3. सिंगम कोणी कोणी पाहिलं? सिंगम सिंगम जास्त लोकांनी पाहिलं असेल पण हात वर करत नाही कारण की आधी सावरकरांचं नाव घेतलं होतं.
सावरकर मूवीमध्ये एक प्रसंग दाखवला, त्यांच्या चरित्रामध्ये पण तो वर्णन केलेला आहे की ज्यावेळेस अंदमानात जायला निघाले ना तेव्हा माई रडतात. बघा, लग्न झालेलं आहे, मूलबाळ नाहीये, मूल आहे पण ते छोट आहे, पूर्ण अजून संसार बाकी आहे. त्याला आपण आजच्या व्यवहारिक भाषेमध्ये संसार घेतो, मी अध्यात्मातला संस्कार शब्द नाही. तर संसार बाकी आहे, लेकरं बाळ सगळे विण वाढवणं बाकी आहे. सावरकर म्हणतात की माई जर काटक्या कुटक्या जमा करून लेकरा बाळाची विण वाढवणे हा जर संसार असेल तर हा संसार तर कावळा चिमण्या पण करतात. स्वतःची चूल बंद ठेवून इतरांच्या घरामधून धूर निघण्यासाठी मी त्याग करत आहे. त्यासाठी कोणीतरी आपली चूल बंद करावी लागते. सावरकरांनी माईचा त्याग केला, पण त्यासाठी सुद्धा ते काम, ते ध्येय, ते धारिष्ट तितकं मोठं असावं लागतं. नाहीतर काय झालं माहितीये का, माझ्याकडे काल परत पेशंट ऍडमिट झालं बघा, त्यांनी हँगिंग फाशी घेतली होती. सुदैवानं तो वाचला का दुर्दैवाने वाचला माहित नाही. माझ्याकडे आला म्हणून वाचला असं नाहीये, पण तो वाचला. मग नंतर हिस्ट्री घेतली. काय असं जेव्हा पेशंट माझ्याकडे असा येतो ना, पॉइझन घेतलेला, फाशी घेतलेला, तर मी त्याला हिस्ट्री विचारू शकत नाही तो फाशी का घेतली. कारण तो जर समजा असा असला 20-22 वर्षातला तर मुख्य कारण असतं ब्रेकअप. मुन्ना भैया MBBS पाहिलंय ना, हा सगळ्यांनी पाहिजे. तर मग त्याला काय नाही, मग काय 10 लाख रुपये कर्ज झालं होतं म्हणून. तर कर्ज झालं म्हणून घराचा त्याग केला, म्हणून बायकोला सोडलं, कोरोना सोडलं आणि निघून गेला. तिथं राष्ट्र नाही दे, तो काही मोठं ध्येय नाहीये, त्याला राष्ट्रपुरुष नाही म्हणायचं, त्याला पळकुटा म्हणायचं. ज्याने राष्ट्रासाठी त्याग केला, समर्थांनी सबंध भारत फिरले आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न उराशी बाळगलं, त्यामुळे त्यांनी घराचा त्याग केला, त्याला राष्ट्रपुरुष म्हणायचं. त्यासाठी ते ध्येय पण तितकं मोठं असावं लागतं. मग रामाने पत्नीचा त्याग कशासाठी केला, तर त्याच्या गावातील काही लोक सीतेबद्दल अपशब्द काढत होते. बघा, जो राजा असतो ना त्याच्या राजाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पण खूप बोललं जातं. आपण आजही बघतो, देवेंद्र फडणवीस, पुढचं मी बोलत नाही, वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं जातं की नाही. म्हणजे धनश्री मॅडमने कोणतं पण रील केलं तर कोणी काही बोलत नाही. धनश्री मॅडम म्हणजे माझी मिसेस, कारण की मी राजकीय लेवलला नाही ना. जो राष्ट्रीय लेवलला असतो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं जातं आणि त्याचं चारित्र्य चांगलंच असलं पाहिजे. त्याला राष्ट्रीय चारित्र्य असा शब्द आहे, ते पण पुढे येणार. तर आपण एक मान्य केलं की रामदेव नाहीये, माणूस आहे, रामायण इतिहास आहे. याचं अजून तुम्हाला उदाहरण देतो. मागच्या 2 वर्षापूर्वी आपण बालीला कधी गेलो होतो, इंडोनेशियामध्ये 2023 मध्ये. आम्ही इंडोनेशिया एक देश आहे, आयलँड आहे. तर बाली तिथले खूप इम्पॉर्टंट किंवा फेमस डेस्टिनेशन आहे फिरण्यासाठी. आम्ही फिरण्याच्या उद्देशाने गेलो होतो. तिथं कमीत कमी 1500 मंदिर आहेत हिंदूंची. इंडोनेशिया बहुसंख्य मुस्लिम आहे, पण त्यातलं बाली आणि जावा हे 2 बेट बऱ्यापैकी हिंदू बहुसंख्य आहेत. आणि तिथल्या मंदिरांमध्ये खूप सुंदर सुंदर शिल्प आहेत. हा संदर्भ ह्या पुस्तकात पण आहे, माधवचं पुस्तक आहे ना, त्यांचे प्रवक्त्यात पण हा संदर्भ आहे. तर तिथल्या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण गेलो ना तर मूर्ती नाहीये, बाहेर भिंतींवर खूप मोठी मोठी शिल्प आहेत. तर गणपती आहे, महादेव आहे, राम आहे, लक्ष्मण आहे, सीता आहे, बाकीचे पण आपले देव आहेत. परंतु मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती नाहीये, फक्त आता एक चौरंग ठेवलेला आहे. त्याला चैतन्य मंदिर असा शब्द आहे. आणि रामकालीन मंदिरं ही चैतन्य मंदिरं होती असा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे रामायण तिथपर्यंत आहे. मग इंडोनेशियातून कमीत कमी 5 ते 6,000 किलोमीटर लांब आहे आणि तिथं सुद्धा रामायण आहे, रामाची शिल्प आहेत. तर तिथल्या एक आपण ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतो ना, ते सिव्हिल इंजिनिअरिंगची एक मोठी कॉन्फरन्स झाली होती. त्या कॉन्फरन्स मध्ये जे एक शामियाना केला जातो बघा, मोठं एक ज्या ठिकाणी कॉन्फरन्स असतो ना, ते एक नवीन
एक सेटअप केला जातो, त्या बाहेर एक मूर्ती होती, स्वाभाविक मूर्ती म्हणजे हिंदूंची मूर्ती किंवा काहीतरी देवाची मूर्ती होती, आणि त्याला जे बुकलेट दिलं जातं, आता तुम्ही शिक्षक लोक कॉन्फरन्सला गेलेले असतात, ते पुस्तिका दिली जाते, सोव्हिनियर म्हणून दिलं जातं. तर त्या पुस्तिकेवर सुद्धा तेच शिल्प होतं, जे शिल्प बाहेर होतं. मग उत्सुकतेने ते शिल्प कोणतं असं विचारण्यात आलं. आज जर का इंजिनिअरिंगच्या मुलाला विचारलं फादर ऑफ सिव्हिल इंजिनियर कोण, म्हणून मी काल गुगलवर सर्च केलं, तर फादर ऑफ सिव्हिल इंजिनियर आहे जॉन सॅमसन, की ज्याचा 1724 त्याचा कार्यकाळ कोणता आहे, 1724च्या आसपासचा, म्हणजे आजपासून किती वर्ष मागे, 200 वर्ष मागे, बरोबर आहे. ही इज फादर ऑफ सिव्हिल इंजिनियर. आणि त्या इंडोनेशियातल्या सिव्हिल इंजिनिअरच्या कॉन्फरन्सवर फोटो होता का हिंदू देवतेचा, तो कोणाचा फोटो होता सांगता येईल का? आता विचार करा, असं कोणतं पात्र, आता आपण रामायणाबद्दल बोलतोय, मी तुम्हाला महाभारत सांगणार नाहीये, कारण महाभारत म्हणलं की परत माझ्या घरात महाभारत होऊन जाईल. मग रामायणाबद्दल बोलतोय, तर असं कोणतं व्यक्ती, पात्र, कॅरेक्टर जे रामायणामध्ये होतं, जे सिव्हिल इंजिनियर होतं किंवा आर्किटेक्ट होता, सांगता येईल कुणाला? नल. करेक्ट. सो नल वॉज, किंवा नल हा आर्किटेक्ट होता रामसेतू बांधण्यातला. रामसेतू बांधण्याचा प्रसंग पण यात खूप छान वर्णन केलेला आहे. आपल्याकडे कथा अशी आहे की राम नाव लिहिलं आणि दगड तरंगले. पडतं का म्हणाला? नाही पटत, कारण की आपण पहिलं आपली कन्सेप्ट काय, राम देव आहे का, राम कोण आहे, माणूस. मग लिहावं का नाव, पद्माकर सबनीस, डॉक्टर पद्माकर सबनीस नाव लिहा आणि टाका दगड, नाही करत. तर एक अमिश त्रिपाठी नावाचा एक ऑथर आहे, IIT इंजिनियर आहे, तर त्यांनी पण रामायणाबद्दल लिहिलेलं आहे आणि त्यांनी एक वेब सिरीज तयार केलेली आहे. सायकल गेम्स बघितली, कोणी बघितली सायकल गेम्स? अमिश त्रिपाठीचं लेजंड ऑफ रामायण कोणी बघितलंय? तुम्ही बघितलंय? बाकी कोणी बघितलंय? सगळ्यांकडं अँड्रॉइड फोन आहे, पण त्यामध्ये काय आपण रील्स बघण्यामध्येच खूप वेळ जातो, त्याच्यामध्ये सगळं कंटेंट आहे. तर अमिश त्रिपाठी अयोध्या ते श्रीलंका पूर्ण फिरलाय आणि त्यांनी त्या ठिकाणचं सायंटिफिक कलेक्शन केलेलं आहे. तर आणि याच्यामध्ये पण वर्णन आहे, श्लोक आहे वाल्मिकी रामायणामध्ये, की यंत्र वापरलेली आहे, रामसेतू बांधण्यासाठी यंत्र वापरलेली आहेत. आजच्या भाषेत आपण क्रेन म्हणू, बुलडोझर म्हणू, JCB म्हणू, बरोबर आहे. सो असं नाही किंवा राम लिहिलं तरंगलं, त्या नल ह्या कॅरेक्टर. सो द फादर ऑफ सिव्हिल इंजिनियर कोण आहे मग? नल. कारण की रामायण किती वर्ष आधी घडलेलं आहे? 8000 वर्ष पूर्वी. याचे काही सिद्धांत वैज्ञानिकांनी आता मान्य केलेले आहेत. अयोध्येचं वर्णन जे अयोध्या कांडामध्ये आहे, तर अयोध्येमधल्या इमारती किती मजली होत्या माहिती का? 7 मजली. अयोध्येतल्या इमारती 7 मजली होत्या. श्रीलंकेमधल्या पण म्हणजे लंका रावणाची इमारती 7 मजली होत्या. 7 मजली इमारत बांधणं इंग्रजांना 1700व्या शतकामध्ये शक्य झालं. ते रामायणामध्ये 8000 वर्षापूर्वीच होतं, जेव्हा राम लंकेमधून परत आले अयोध्येमध्ये, ते विमानामध्ये बसून आले. मान्य सगळ्यांना? ते विमान 7 मजली होतं असा उल्लेख आहे, कारण त्याच्यामध्ये सगळे सैनिक त्यांनी भरून आणले होते अयोध्येमध्ये, आमचा पाहुणचार घ्या म्हणून. तर हे सांगण्याचा उद्देश हा की रामायण मुळातून वाचावं, त्यातले असे बारकावे शोधावेत. फक्त रामकथा ऐकायची, सीता स्वयंवर रंगवून सांगायचं, रामसुद्धा विवाह करायचा, एक छोटा मुलगा तो छोटी मुलगी येते आणि तो विवाह लावला जातो, याच्यापेक्षा त्याच्या मुळाशी जायचा आपण प्रयत्न करू. ज्याचा जर भावार्थ, तुम्ही याची गोष्ट ऐकली, कासव आणि ससा कोण जिंकतं या शर्यतीमध्ये? मल्हार कोण जिंकतं? कासव जिंकतो, ससा हरतो. कशामुळे हरतो ससा? तो झाडाखाली बसतो. मग एका वर्गामध्ये असे 15-20 मुलं होते. शिक्षकांनी विचारलं, आता शिक्षकांना वारंवार घेतो, माफ करा मला,
डॉक्टरांचं पण नाव घेतलेलं होतं मधून. तर शिक्षकांनी विचारलं की काय रे बा तू काय बोध घेतलास, मॉरल ऑफ द स्टोरी काय बोध आहे? कासवाच्या आणि सश्याच्या शर्यतीमध्ये कासव जिंकलं, ससा हरला. बोध काय? निरंतर साधना करायची, थकायचं नाही. बरोबर आहे. एक विद्यार्थी काय होतं तुला माहितीये का? शर्यत गई भाडणे, खाणे का पिणे का सोने का. सश्याचा आदर्श घेतला. त्याच बरोबर आहे. जयाचा भावार्थ जैसा तयासी लाभ तैसा, मत्सर धरी जो पोसा तयासी तेची प्राप्त श्रीराम. दामोदरल्या पहिल्या दशकामध्ये म्हणलेले जयाचा भावार्थ जैसा तयाचा लाभ तैसा. मूळ रामायण वाचल्याशिवाय समजणार नाही. मी काही पूर्ण रामायण सांगू शकत नाही, मी पूर्ण वाचलंय नाही अजून, जेवढं वाचलंय तेवढं सांगतोय. परंतु हे जे लोक आपल्या रामायणाबद्दल रामाबद्दल जे विष पसरवतात त्यांना उत्तर देता आलं पाहिजे. तुमच्या रामाला बायको वाचवता आली नाही, हरण किडनॅप झाली ती, बरोबर आहे, आणि किडनॅप बायको वाचवायला त्याला 1 वर्ष लागलं. याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणून आजचे 50-60 मिनिटं आहे. समर्थ म्हणतात की याचं कारण काय माहितीये का? हे जे लोक नाव ठेवतात ना की पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना ओघात ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान, की पूर्ण ग्रंथ पाहिला नाही आणि नाव ठेवलं. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपण पूर्ण ग्रंथ वाचला पाहिजे. कमीत कमी ज्यांना मराठी नीट वाचता येतं, ठीक आहे, यातला काही येत आहे, आमच्या आजी आहेत त्या आजीला नाही वाचता येत किंवा त्या आजीला दिसत नाही आता नाही, पण इकडचे जे मंडळ बसलेले आहेत, जे वरती तरुण मुली बसलेले आहेत, ते आमच्या देवगिरी पतसंस्थेचे मॅनेजर लेवलचे लोक आहेत की जे वाचू शकतात. आणि देवगिरी पतसंस्थेवर एवढं काम लोड नाहीये की त्यांना वेळ मिळत नाही अभ्यासाचा. आता आपण धर्म ह्या विषयावर येऊ. आता एक एक स्टेप पुढे जातोय. मला घड्याळ्यावर तो म्हणतो धर्म ह्या विषयावर. धर्म म्हणजे काय संकल्पना आहे? हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई याला आपण, परंतु आपल्या रामायणामध्ये वेदामध्ये हिंदू हा शब्दच नाही. हा शब्द नंतर आलाय. ज्यावेळी ख्रिश्चन आले, ज्यावेळी मुस्लिम आले, तेव्हा हा शब्द आला. वाल्मिकी रामायणामध्ये धर्माची खूप छान व्याख्या दिलेली आहे. त्यात काय म्हटलंय की असा विचार, अशी जीवन पद्धती जी जगायला शिकवते, जी नैतिकाला शिकवते, जी सत्य वचन शिकवते आणि मोक्ष प्राप्तीसाठी मदत करते, ती जीवन पद्धती म्हणजे धर्म. सिंपल. काय? नैतिकता, सत्य वचन आणि मोक्ष प्राप्तीसाठी मदत करते, तो धर्म असतो. ती जीवन पद्धती म्हणजे धर्म असते. आणि आजकाल धर्माच्या नावाखाली काय काय चालतं ते मी सांगणार किंवा हे व्यासपीठ पण नाहीये ज्या ठिकाणी मी काही असं बोलावं. आपल्याकडे बघा, जेव्हा आपण धर्म म्हणतो तर खूप वेगवेगळे शब्द आपल्या मनामध्ये येतात. पितृधर्म, बरोबर आहे, पुत्र धर्म, आचार्य धर्म, अजून मित्र धर्म, पती धर्म, शत्रू धर्म. शत्रू धर्म पण शब्द आहे बरं का. शत्रू कसा असावा हे पण लिहिलेलं आहे. मग याचं पालन करणे म्हणजे धर्म करणे. ज्या वेळेस म्हणजे अजून एक असं होतं की आपण जो धारण करू तो धर्म असतो. आता मी व्यवसायाने डॉक्टर आहे, म्हणजे माझा धर्म कोणता झाला? वैद्यक धर्म. म्हणजे पेशंट आला, पेशंटची योग्य ट्रीटमेंट करणे, नीतीला धरून, सत्याला धरून, आणि त्याच्यामध्येच देव आहे ना, नारायण असे विश्वी त्याची सेवा करीत जावी, जनी जनार्दन ओळखावा, असे काही शब्द येतात की त्याच्यामध्येच राम आहे आणि त्याला योग्य ट्रीटमेंट करणं हा माझा धर्म आहे. शिक्षणाचा धर्म मुलांना शिकवणे, व्यापाराचा धर्म योग्य रीतीने व्यापार करणे, ग्राहकाला न फसवणे. चोराचा धर्म काय? चोरी करणे. जय जय वीर समर्थ. मग आपल्याकडे आयडॉल कोण आहे? आपण आयडॉल हा शब्द वापरतो. राष्ट्र म्हणजे माझा
मी याला मानतो आदर्श पुरुष. जेव्हा मी सर्च केलं ना तर महाराष्ट्र शासनाने एक लिस्ट दिलेली आहे की सरकारी कार्यालयामध्ये कुणाकुणाच्या जयंत्या साजरा केल्या जाव्यात, पण त्याला राष्ट्रीय पुरुष असं तर आपण म्हणावं लागेल. तर त्यामध्ये 10-15 नावं आहेत, ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं आहे, भगतसिंगचं आहे, रविदास महाराजांचं आहे, त्यानंतर मी लिस्ट आणली रे, स्वामी विवेकानंदांचं, अजून आंबेडकरांचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. परंतु याच्यामध्ये कुठेच रामाचं नाव नाही, कारण की आपण रामाला देव करून टाकलेलं आहे. मी ज्यावेळेस मल्हारला किंवा पृथ्वीला सांगतो, मल्हार पुत्र माझी मुलं आहेत, मी मल्हारला पुत्राला सांगतो ना की राम रोज सकाळी 4:30 वाजता उठायचे आणि स्नान संध्या करायचे, ध्यान करायचे. तो काय म्हणतो, तो देव होते, देव करू शकतो, मी मुलगा आहे, मी माणूस, मी करू शकत नाही असं म्हणलं की संपलं. त्यामुळे रामाला माणूस माना. मग शेजारचा मुलगा करतो, हा मग मी करतो, मग आपण करतो. मग देव होता, देवाने केलं मला जमत नाही, त्याने बायको सोडली, मी नाही सोडत. त्याग त्यांनी केला, मी त्याग करायचा नाही, कारण की तो देव होता. तेव्हा आधी मनातली कन्सेप्ट क्लिअर करायची की राम राष्ट्र पुरुष आहे, वाल्मिकी आपला राष्ट्र, वाल्मिकी रामायण आपला राष्ट्र ग्रंथ आहे. वाल्मिकी रामायणामध्ये कुटुंब व्यवस्था, विवाह व्यवस्था, राजकारण, अर्थकारण, समाजकारण हे सगळं. आता आपण अर्थकारणाकडे वळू. रामराज्यामध्ये अर्थकारण होतं का नव्हतं? आपण याला काय म्हणतो, इकॉनॉमिक्स असं म्हणतो बघा. कोणी कोणी बीकॉम क्षेत्रातलं, कोणी कोणी कॉमर्स क्षेत्रातलं, कोण कोणी पुरी सर आहे, तुम्ही आहात, तुमचं काय बीकॉम झालेलं आहे? मग कॉमर्स हे सायन्स आहे का आर्ट्स आहे? कोणत्या फॅकल्टी? आपण दोनच समजा, जर आपण त्याला सायन्स म्हणू का आर्ट्स म्हणू, एका डिवाइड करायचं झालं तर आर्ट. रामायणामध्ये आपण मराठीमध्ये भाषांतर कसं करतो इकॉनॉमिक्सचं? अर्थशास्त्र, शास्त्र म्हणजे सायन्स, बरोबर आहे. आपल्या सगळ्या वैदिक ग्रंथामध्ये अर्थशास्त्र आहे बघा. तो कला ह्या क्षेत्रातला भाग नाही, इट इज सायन्स. कौटिल्य म्हणजे चाणक्य माहिती आहे सगळ्यांना, तर आपण त्यांना आपल्या अर्थशास्त्रातले जनक मानतो की ज्यांनी पहिलं त्याच्या आधी पण अर्थशास्त्रावर पुस्तकं लिहिलेली आहे. पण चाणक्याने जेव्हा अर्थशास्त्र लिहिलं ना, तेव्हा त्या पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी नैतिकता याला भर दिलेला आहे. आज जर का इकॉनॉमिक्सच्या मुलाला विचारलं की इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये नैतिकता आहे का, आहे का कुठे? इथिक्स, थोडक्यात इथिक्स, इथिक्स वर चॅप्टर आहे का? इथिक्स इन कॉमर्स असं आहे का? नाहीये. इमोशन्स इन कॉमर्स आहे का? नाहीये. पण ज्या वेळेस खिशात पैसा नसतो तेव्हा इमोशन कसे होतात? बदलतात की नाही? आणि जेव्हा मला एखादा व्यवसाय करायचा असतो, म्हणजे आता कॉमर्स मध्ये व्यवसाय करायला लागलो, मग तिथं इथिक्स पाहिजे का नाही पाहिजे? जर मी एका दुकानात गेलो, 500 रुपयाचा शर्ट जर का एखादी मला 800 रुपयाला लागला, मग त्याने इथिक्स डावलले. मग इकॉनॉमिक्स मध्ये इथिक्स पाहिजे का नाही पाहिजे? कंपल्सरी पाहिजे. इथिक्स म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, नैतिकता. नैतिकतेशिवाय व्यवहार रामराज्यामध्ये होत नव्हते. इमोशन्सला प्राधान्य होतं आणि पैसा किती कमवायचा याच्यावर पण बंधनं होती. काल मागच्या 7-8 दिवसामध्ये तुम्ही कोणी लोकमत पेपर वाचला असेल तर त्यात एक आर्टिकल होतं बघा की 356, आकडा पण आणलाय मी, 356 का 360 लोकांकडे 33% वेल्थ आहे आपली. वाचलंय कोणी? म्हणजे भारताची टोटल संपत्तीपैकी 33% संपत्ती किती लोकांकडे आहे? 350 लोकांकडे. भारताची लोकसंख्या किती आहे? 130 कोटीपेक्षा जास्त आहे आता. म्हणजे 130 कोटी लोकांपैकी फक्त 350 लोकांकडे 33%. मला गणितच लागेल ना भाषा. कोणत्या कॉमर्सचं? किती पर्सेंट लोकांकडे 33% लोकसंख्या आहे वेल्थ?
म्हणजे विचार करा की इतकी सगळी संपत्ती आपण नावं घेऊ, म्हणजे बिर्ला, अदानी, अंबानी, टाटा ह्या ग्रुपकडे मॅक्झिमम वेल्थ. मला त्यांना म्हणजे असं म्हणायचं नाही की ते अयोग्य आहेत. त्यांनी काम केले, त्यांनी मेहनत केली आहे, त्यांनी काही फ्रॉड करून कमवलेलं नाहीये, पण आपली अर्थव्यवस्थाच अशी आहे की ज्याच्यामुळे असं हे इम्बॅलन्स होतोय आणि त्यामुळे चोरी वाढते, दरोडे वाढतात, भ्रष्टाचार वाढतो. तो याच्यामुळे की माझ्याकडे मुबलक पैसा नाहीये, तो मला कमवायचा म्हणून वाममार्गाला माणसं लागतात. मग टॅक्सेशन होतं का? सध्या टॅक्स किती लागतो? सध्या टॅक्स किती लागतो आपल्याला? गंमत बघा, काल म्हणजे परत इकॉनॉमिक टाइम्स मध्ये वगैरे नेहमीच आर्टिकल लिहून येतो की फक्त 1.6 किती 1.6 आपण 2% धरू, 2% लोक टॅक्स भरतात भारतामध्ये. किती टक्के? 2% लोक टॅक्स भरतात, त्यातला एक मी पण आहे. आणि भारत किती लोकांचा आहे? 98%. 130 कोटी लोकांचा भार फक्त 2% लोक. शासन स्वतःच इन्कम करतं का? म्हणजे केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, तर राम राज्य असो, रामाला पैसा कुठून येईल? राम स्वतः बिझनेस करायचा का? कुठे कुठं काही कुठं घेऊन जायचा का? नाही. किंवा त्याने एखादा ताटकेला मारलं म्हणून त्याला बक्षीस परत 10 लाख रुपये भेटले का? सचिन तेंडुलकरने मॅच जिंकली किंवा बक्षीस मिळतं. सचिन तेंडुलकर आपला राष्ट्रपुरुष नक्कीच आहे, कारण की राष्ट्रपुरुष होण्यासाठी काय फक्त धनुष्यबाण घेऊन किंवा बंदूक घेऊन रणांगावर जायची गरज नाहीये. तुमचं दिलेलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडलं म्हणजे पण तुम्ही राष्ट्रपुरुष होऊ शकता. मग शासनाचं इन्कम कुठून येतं? आपल्या टॅक्स मधून, बरोबर आहे. मग आपला टॅक्स किती आहे? 10%. म्हणजे स्लॅब सांगतोय मी टॅक्सचे. 5%, 10%, 30%, 15%, आणि खूप हायर रिच जे असतात ना त्यांचा अप टू 40% जातो सरचार्ज वगैरे मिळून. मग हा सगळा भाग 2% लोकांवर आहे. रामराज्यातली टॅक्सेशन जे मी वाचलं तर 1/6 म्हणजे 1 रुपयाचा 6वा भाग म्हणजे 16% टॅक्स भरावा लागायचा. किती? 16%. आणि तो कोण भरायचा? 100%. पुढाऱ्यांना टॅक्स माफी नव्हती, ट्रस्टीजला टॅक्स माफी नव्हती, राजकीय पक्षांना टॅक्स माफी नव्हती, शेतकऱ्यांना टॅक्स माफी नव्हती, कुणाला टॅक्स माफी नव्हती. प्रत्येकाने 16% टॅक्स भरायचा. हे मी सांगत नाही, जे पंढरपूर शास्त्री आठवलेंचं पुस्तक आहे त्यांनी अभ्यास करून लिहिले म्हणून त्यातलं मी रेफरन्स घेतलेलं. तर म्हणून काय व्हायचं की सगळे टॅक्स भरायचे, सगळ्यांना इक्वल टॅक्स आहे. मग किती कमवायचं, सेव्हिंग किती करायची, याचं कॅपिंग होतं बघा. म्हणजे मला जर पगार समजा 1 लाख रुपये आहे, कमी सांगते बघ, उगीच परत काही गडबड नको व्हायला, आकडा आहे पण कधी कधी परत भीती वाटते. समजा मला 1 लाख रुपये पगार आहे, बरोबर आहे, तर मी किती सेव्हिंग केली पाहिजे माझ्या अकाउंटला? 10 वर्ष मला पुरतील एवढे पैसे मी माझ्या अकाउंटला ठेवले पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्त पैसे ठेवायची गरज नाही. रिटायरमेंट प्लॅनिंग गरज नाही. आजकाल म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर खूप येतात बघा, फायनान्शियल प्लॅनर, ऐकलाय शब्द? प्रत्येकाकडे आले असतील. जेव्हा अजून 5 वर्षांनी तुमच्या मुलाची मुलं आहे, नंतर पुरुषाची 12वी आहे, नंतर लग्न आहे, मग त्याची सेटलमेंट आहे, मग तुम्हाला अजून 10 वर्षांनी 1 कोटी रुपये लागणार आहेत. मग लगेच मी म्युच्युअल फंड काढतो किंवा काहीतरी सेव्हिंग बॅकअप प्लॅन घेऊन ठेवतो. त्यावेळेस असं नव्हतं. 10 वर्ष पुरतील एवढेच पैसे ठेवायचे, त्यापेक्षा जास्त पैसे सेव्हिंग करायची गरज नाही. आणि जास्त पैसे आहे तर काय करायचं? त्याला म्हणायचं पैशाचा विनियोग. इकॉनॉमिक्स मध्ये असं आहे का कुठे चॅप्टर, जोशी साहेब, देशपांडे साहेब, असं कुठं आहे का की हाऊ टू यूज युअर मनी, हाऊ टू अर्न किंवा हाऊ मच टू अर्न? याचं कॅपिंग नाहीये सध्या.
हे मान्य केलं आपण. एखादा माणूस 10 कोटी पण कमवू शकतो किंवा 10 अब्ज पण कमवू शकतो. सध्या कॅपिंग आहे का? मग तो विनियोग कसा करायचा ह्याच्यावर सध्या आहे काही लिहिलेलं कुठं? इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे का? रामराज्यामध्ये लिहिलं होतं की तुमचा विनियोग कसा करायचा, किती पैसे कुठं खर्च करायचे. ते काय जास्त कमवले तर ते धर्म कार्याला लावणं कंपल्सरी होतं. एक्सेस मनी तुम्ही राष्ट्र कार्याला लावणं कंपल्सरी होतं. जास्त पैसे सेव्हिंग करायची गरज नव्हती. आता आपण येऊ पुढच्या अर्थशास्त्रात बोलायचं झालं तर मला वाटतं मी अजून 20 मिनिटं अर्थशास्त्रावर बोलू शकेल. रामराज्यामध्ये विनियोग कुठं करायचा, कसं करायचा, कोणत्या धर्माला किती पैसे द्यायचे, कोणत्या मंदिराला किती द्यायचे, मंदिरं कशी होती, मंदिराची अर्थव्यवस्था कशी चालायची, राजाची अर्थव्यवस्था कशी चालायची, एवढं सगळं आहे. जो काही टॅक्स यायचा ना त्याच्या 75% जनतेसाठी खर्च व्हायचा, 25% राज्य कारभाराला किंवा राजा स्वतःकडे ठेवायचा आणि त्याच्यामधून त्यांचा पगार चालायचा. दशरथाचा जो ड्रायव्हर होता ना सुमंत, त्याचा पगार दशरथ स्वतः द्यायचा. आजकाल मंत्र्याच्या ड्रायव्हरचा पगार कोण देतं? मंत्र्याच्या घरचं लाईट बिल कोण भरतं? मंत्र्याचं टेलिफोन कोण भरतं? जय जय वीर समर्थ. दंड करण्याचा अधिकार शासनाला असतो, परंतु शासन आहे म्हणून चोऱ्या होतात. मी रिपीट करतो माझं वाक्य, काय? शासन आहे म्हणून चोऱ्या होतात. खरे का खोटे? आता डॉक्टर साहेब बोलतायत, बुवा भरून उभे आहेत, तर खरंच असेल ते. एक छोटी गोष्ट सांगतो बघ, म्हणजे माहिती खूप झाली. छोटा एक गोष्टीकडे आपण असा विचार करा की एक जहाज आहे, त्या जहाजामध्ये 25 लोक आहेत, ते समुद्रातून जहाज चाललंय, जहाज फुटली आणि ते 25 लोक एका बेटावर गेलेले, आयलँडवर उतरलेले. तिथं खूप चांगले चांगले फळं आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत, ते खाऊ पिऊ शकतात, आरामचं राहू शकतात असं आहे. 7-8 महिने झाले ती गुणगोविंदाने राहत आहेत, टेलिफोन नाही, काही नाही, गावाकडे संपर्क नाहीये, हॅपी आहेत. त्या 25 जणांपैकी एक जण उठला, तुमचे बळवंत देशपांडे उठले आणि काय म्हणाले, अय तू सगळ्या बाजूला, हे बेट माझं. ते 24 लोक काय करतील? विरोध करतील, बाजूला बांधते, समुद्रामध्ये फेकून देते. बरोबर आहे का नाही? तिथं शासन आहे का? तिथं कोणी राज्यकर्ता आहे का? गव्हर्नर आहे का? पोलीस आहे का? मग तिथं काही दिवसांनी एक माणूस येतो, तो म्हणतो हा 7-12 माझ्या नावावर आहे. पुरी साहेब येतात, पुरी साहेबांचे खूप 4-5 वाडे घेतले. मी आता बघितलं ते 4-5 वाडे, हे भाई 7-12 माझ्या नावावर आहे आणि हे माझं आहे. ते 25 लोक काय म्हणतील, चल घेतून तो एकटा आलेला आहे ना. मग पुरी साहेब परत प्रल्हादपूर मध्ये येतात आणि इथल्या पोलिसाला घेऊन जातात तिथे. मग पोलीस दंडोके टाकून त्या 25 लोकांना म्हणतात 7-12 पुरी साहेबांचा आहे, हे आयलँड पुरी साहेबांचं. आयलँडची किंमत किती असेल, 10 कोटी 20 कोटी काय असेल. त्यांना बरं वाटलं बोलायला म्हणत. मग त्या 25 लोकांना हा माणूस काय करतो, कामाला ठेवतो. अजून काही वर्कर आणतो, 100-200 वर्कर होतात आणि मग त्यांचं घेऊन वाढत जाते. 500 जण होतात, त्यातल्या 5-10 लोकांना काम मिळत नाही. 495 लोकांना काम मिळतं, 5 लोकांना काम मिळत नाही, कारण की तेवढं कामच उपलब्ध नाहीये. मग ते 5 लोक काय करतील, चोरी करतील, दरोडा टाकतील, वाममार्गाने पैसे कमवतील. आता मला सांगा, चोरी करायला कारणीभूत कोण? शासन, बरोबर आहे. मग मी आता तुम्ही सगळे, आता काही गृहिणी आहेत, आता गृहिणी उठतात सगळ्या, सेवलिका काकू आहेत, सेवलिका काकू काय उठल्या, पूजा केली, अर्चा केली, स्वयंपाक केला, जेव घातलं, गेले. शाळेमध्ये गेले, कॉमर्स तुम्ही गेली उठून बोल. शाळेमध्ये गेले, कॉलेजमध्ये गेले, मी हॉस्पिटलला गेलो, पेशंट बघितले, घरी आलो, झोपलो, आजारी पडलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, मला कपडे घ्यायचे, दुकानात गेलो, दुकानात कपडे आणले, भाजी घ्यायची, भाजी मार्केटमध्ये गेलो, भाजी आणली, मी म्हातारा झालो, वृद्धाश्रमामध्ये गेलो, माझ्या पोराने माझी काळजी घेतली, काय काय असेल. याच्यामध्ये कुठे मला आमदाराची गरज पडली का?
आता काका तुमचं वय किती आहे? 75 वर्ष. वाटत नाही तसं. 75 वर्षामध्ये तुम्ही आमदार साहेबांना, खासदार साहेबांना किती वेळा भेटला कामासाठी? एकदाही नाही. मग 75 वर्षाच्या काकांना आमदारची गरज नाही पडली, खासदारची गरज नाही पडली, मग शासनाची गरज कुठे आहे? रामराज्यामध्ये खूप कमी डिपार्टमेंट्स होते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नव्हतं. ईडी, आजकाल शब्द आपण नेहमी ऐकतो, ईडी नव्हतं. फक्त संरक्षण डिपार्टमेंट होतं, डिफेन्स होतं. बाकी सगळं नैतिकतेवर चालायचं. इन्कम टॅक्स लोक स्वतः आणून भरायचे. न राज्यम न राजसिन्न दंड्यो न दंडिको धर्मे नैव प्रजा सर्व रक्षन्ति स्म परस्परम. अजून छोटं उदाहरण बायकांसाठी देतो बरं का. बिशी लावतात सगळेजणी? नाही लावत? हा मॅडम असल्या बिशी लावतात. बिशी मध्ये 10 जण असतात, 20 जण असतात. 5,000ची 2,000ची बिशी असते. 1,000 रुपये 2,000 रुपये महिना गोळा करायचा. 20 जणीचे 20,000 रुपये झाले. एखाद्या मॅडमची बिशी लागली, तिने 20,000 रुपये घेऊन घेतले. बरोबर आहे. 17 जणींनी पैसे दिले आणि 1 जणीने नाही दिले तर काय होतं? बाकीच्या जणी म्हणतात तू दे म्हणून. तुला पोलिसाची गरज पडते का? पोलीस लागतो का तिथे? कोर्ट लागतं का? मग असा बिशीचा व्यवहार जसा परस्पर संबंधातून चालतो तसं गावाचं पण राजकारण चालायचं, ज्याला आपण 12 दरोडेदार असं म्हणतो. बरोबर आहे. हे रामराज्यामध्ये गावं स्वयंशासित, स्वयंपूर्ण होती. मताधिकार कोणाला होता? एक छोटा प्रसंग सांगतो. खरं खूप मोठं लिहिलंय. मला वाटलं की माझा वेळ पुरतो की नाही, पण मला वाटतं की मी पूर्ण बोलू शकणार नाही. 10 वाजून 3 मिनिटं 15 मिनिटं बोलतो. आपण 9ला सुरू केलंय ना. मताधिकार कोणाला होता? वोटिंग राईट्स कोणाला होते? रामराज्यामध्ये वोटिंग राईट्स हे फक्त जे त्या लेवलचे आहेत त्यांनाच होते. ज्यावेळेस रामाने डिक्लेअर केलं, दशरथाने डिक्लेअर केलं की रामाचा राज्याभिषेक करायचा आहे, त्यावेळी त्यांनी सभा बोलवली आणि पौरजन हा शब्द आहे, पौरजनांना बोलवलं. पौरजन म्हणजे त्या डिपार्टमेंट्स मधली, म्हणजे समाजातली त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी. शिक्षक असतील तर शिक्षक मतदारसंघातला एक माणूस, व्यावसायिक असतील तर मोंढ्यामधला एक माणूस की जो त्या लेवलचा आहे. त्यानंतर काही बँकिंग मधला एक माणूस. असे ते पौर जेव्हा ते त्या विषयातले तज्ञांना बोलवलं. तो एक ग्रुप झाला. एक अष्टप्रधान मंडळ आणि एक ऋषी मंडळ. ह्या सगळ्यांसमोर दशरथांनी प्रश्न मांडला आणि ज्यावेळेस त्यांनी परमिशन दिले त्यावेळेस राज्याभिषेकावर कायदा झाला, म्हणजे मोहर लावण्यात आली. दशरथांनी निर्णय घेतला, संपला असं नाहीये. दशरथाच्या खाली कोण होते? त्या विषयातील तज्ञ. त्यांना अमात्य हा शब्द आहे बघा रामायणामध्ये. काय शब्द आहे? अमात्य. अमात्य म्हणजे मंत्री याच्या भाषेमध्ये. परंतु मंत्री व्हायला पण ती लायकी लावायची. 4थी पास, 4थी नापास शिक्षण मंत्री होऊ शकत नव्हता. मला आजकालच्या राजकारणाबद्दल काही द्वेष नाहीये, मला लोकशाहीबद्दलही द्वेष नाहीये, परंतु रामराज्याबद्दल मला आदर आहे. मला रामराज्य जाणून घ्यायचंय तरच मी म्हणेल की रामराज्य पाहिजे. नाही तर उगीच भारत माता की जय रामराज्य पाहिजे असं नाही. रामराज्य म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं अजून पुढच्या 15 मिनिटांमध्ये. मग जर दशरथाने एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय तो अमात्यांना सांगायचा. अमात्य त्याच्यावर विचार करायचे. त्यांना योग्य वाटलं तर तो जायचा ऋषी मंडळाकडे. 8 ऋषी होते. किती? 8 ऋषी मंडळ होतं. त्याचे मुख्य ऋषी होते वशिष्ठ. आणि वशिष्ठांना अधिकार होता की दशरथाच्या कानफडामध्ये मारून त्याला म्हणू शकत होते की तुझा हा निर्णय चुकलेला आहे. याचं उदाहरण आपल्याला माहितीये. जेव्हा विश्वामित्र आले दशरथाच्या सभेमध्ये, त्यांनी रामाची मागणी केली, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मग दशरथ राजा नाही म्हटले. तो सभा पण आहे. मग वशिष्ठ उठले आणि त्यांनी सांगितलं की ऋषींना तुझा मुलगा देणं कसं योग्य आहे. दशरथाला 15 वर्षाच्या
रामाला विश्वामित्रांसोबत पाठवावं लागलं ताटकेसारख्या भयंकर राक्षसांशी युद्ध करायला. आज माझ्या माझ्या 8वी-9वीच्या मुलीला माझ्या घरापासून ट्युशन पर्यंत शाळेपर्यंत जाण्यासाठी मला रिक्षा लागते. मुलाला एकटं पाठवतो का शाळेमध्ये? मी नाही पाठवत. रिक्षा, व्हॅन, 4 व्हीलर. मग 15 वर्षाच्या रामाला विश्वामित्रांसोबत भयंकर अरण्यामध्ये पाठवून आणि त्याला आज्ञा कोणी दिली? वशिष्ठांनी दिली. वशिष्ठांकडे ती पावर होती, कारण की वशिष्ठ पगारी नव्हते, अमात्य पगारी होते. माझ्या एखाद्या ज्युनियरला, हॉस्पिटल मधल्या ज्युनियरला मी जो म्हटलं की ही पूर्व दिशा आहे, तो होत म्हणतो. त्याच्यामुळं तुम्हाला पगार घेतो ना. वशिष्ठ पगार घेत नव्हते, तेव्हा वशिष्ठांकडे ती पावर होती की दशरथाला ते नाकारू शकत होते. आश्रमाचं वर्णन मी सांगितलं ना की एक भरद्वाज मुनीचा आश्रमाचं वर्णन आहे बघा. तो भरद्वाज ऋषींचा आश्रम किती संपन्न होता माहितीये का? भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये जेव्हा भरत आला रामाला शोधण्यासाठी, तो भरतासोबत 1,00,000 सैन्य होतो. किती? 1,00,000 सैन्याचा पूर्ण स्वयंपाक, रात्रीची जेवणाची व्यवस्था, पाणी, अंघोळ, संध्या आणि जे रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, ही सगळी व्यवस्था भरद्वाजांनी केली होती. किती लोकांची? 1,00,000 लोकांची. कोणी केली? एका ऋषीने केली. ऋषी गरीब होते का? नाही, ऋषी संपन्न होते. तुम्हाला वैशिष्ट्य विश्वामित्राची पण गोष्ट माहिती आहे. मग त्या काळाचे ऋषी पण संपन्न होते, त्या काळाची लोक पण संपन्न होती. त्यासाठी तशी अर्थव्यवस्था पाहिजे, तशी समाज व्यवस्था पाहिजे, तशी नैतिकता पाहिजे. ह्यासाठी नैतिकता आणणं फार आवश्यक आहे. कुटुंब व्यवस्था कशी होती? कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखाचा शब्द मुख्य असायचा. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार होता. याचं उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा सीता आणि राम यांच्यामध्ये भाषण झालं, राम वनवासाला जायला निघाला आणि सीता म्हणाले की मी पण सोबत येते. राम काय म्हणाले? येऊ नको. तर सीतेने भाषण दिलंय आणि रामाला पटवून दिलंय की तू वनवासाला येऊ शकतेस. तर सीता किती हुशार होती बघा. अजून एक असं आहे की तारा म्हणजे वालीची बायको वालीला म्हणते की सुग्रीव तुझ्याशी युद्ध करायला याला आलाय दुसऱ्यांदा, म्हणजे काहीतरी गडबड आहे. माझ्या गुप्तचर यंत्रणेने, बघा मी काय सांगतोय, तारा जी वालीची बायको आहे ती सांगते की माझ्या गुप्तचर लोकांनी सांगितलंय की राम लक्ष्मण नावाचे 2 राजकुमार सुग्रीवाच्या सोबत आहेत आणि ते सुग्रीवाची मदत करतायत. म्हणजे राजकारणामध्ये स्त्रीचा हातभार होता का नव्हता? होता. स्त्री दुर्लक्षित नव्हती. म्हणजे आजकाल जे नारी शक्ती वगैरे जे लोक म्हणतात ना की हिंदू धर्मामध्ये नारीला स्थान नव्हतं वगैरे वगैरे, असं नव्हतं, होतं. कौशल्या जेव्हा सीतेला वनवासात जाताना कपडे देते, अजून गैरसमज बघा, सीता वनवासामध्ये जाताना वल्कले घालून गेली होती असा एक समज आहे. हा गैरसमज आहे. सीता वनवासामध्ये जाताना सालंकृत गेली होती. कशी? सालंकृत. तिच्या अंगावर दागिने होते. 14 वर्ष पुरतील एवढे कपडे सोबत दिले होते कौशल्याने, आणि ते स्वतःच्या अकाउंट मधून. अकाउंट कोणाचं होतं? कौशल्याचं पर्सनल अकाउंट होतं. ते काही राजकारभारातून दिलेलं नव्हतं. राजाला तो अधिकारच नव्हता. स्वतःच्या सुनबाईला साडी घ्यायची, लावून टाक बिल काय आपल्या निवडणूक खर्चामध्ये, असं नव्हतं. विवाह व्यवस्था तर काय सुंदर होती. आता वेळ नाही विवाह होतात, म्हणजे भरपूर त्यात उदाहरण आहेत. गंधर्व विवाह, ब्राह्मण विवाह, वैदिक विवाह, राक्षस विवाह वगैरे वगैरे. शिक्षण व्यवस्थेबद्दल थोडं सांगतो. शिक्षण व्यवस्था कशी होती माहितीये का? आश्रम, तपोवन होतं.
शिक्षक फीस घेत नव्हते. मग आश्रम कसं चालायचं? व्हॉलेंटरीली होत की तू शिक्षा घेतली, 14 वर्ष राहिला, मग जा घरी, तुला जे वाटेल ते दे, आणि देणारा पण भरभरून द्यायचा. एक गोष्ट आहे, रघु नावाचा राजा होता. यांचाच म्हणजे सूर्यवंशामधला रामाचा पूर्वज. तर रघु नावाच्या राजाकडे एक वीरतंतू नावाच्या ऋषीचा शिष्य आला आणि तो म्हणाला की माझ्या गुरुने मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या. माझं शिक्षण पूर्ण झालंय. मी त्यांना विचारलं गुरुदक्षिणा काय पाहिजे, तर काय पाहिजे म्हटले ते 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे. मग तो रघु म्हणाला की मी तर आता माझं वानप्रस्थ आश्रम सुरू केलेला आहे. रघुराजाने पूर्ण त्याच्या राज्यावर स्वतःच्या पूर्ण संपत्तीला दान करून वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेला होता. आता आश्रम व्यवस्था पण खूप सुंदर आहे बघा. तर वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय, सगळी संपत्ती सोडून द्यायचं आणि वनामध्ये निघून जायचं. इथं आमचं वय झालं 85 वर्ष, तरी अजून निवडणूक लढायची, पक्षाध्यक्ष पद सोडायचं, रिटायर व्हायचं कधी, हे लिहून ठेवलेलं. म्हणजे राज्य घटना जरी अलिखित होती तरी सुद्धा ती अंमलात यायची. रामकालीन राज्य घटना अलिखित होती, जशी आज ब्रिटनमध्ये आहे. आज ब्रिटनची न्याय व्यवस्था आणि रामकालीन न्याय व्यवस्था बऱ्यापैकी सिमिलर आहे. तिथं राजा आहे, इथं राजा आहे, तिथं पंतप्रधान आहे, इथं पंतप्रधान आहे, तिथं संसद आहे, इथं पण संसद आहे. मी ब्रिटन आणि रामराज्य कम्पेअर करतोय बरं का. राजा, अमात्य आणि संसद, तिथे सुद्धा टॅक्सेशन, इकडे पण टॅक्सेशन आणि अलिखित राज्य घटना. मग रघुराजाने काय केलं होतं, त्याचं पूर्ण धन दान देऊन टाकलं होतं. आणि तो आश्रम म्हणजे वनामध्ये होता. तो वीरतंतूचा शिष्य म्हणतो मला किती सुवर्ण मुद्रा पाहिजे, 14 कोटी. मी कुठून देऊ म्हणे आता, पण माझ्याकडे आलाय. आणि कुणाला पाहिजे ते, आश्रमासाठी पाहिजे, स्वतःसाठी नाही पाहिजे. मग आश्रमाला दान देणं, आश्रम चालवणं हे आपलं कर्तव्य आहे. मला सांगा आतापर्यंत किती लोकांनी शाळेला डोनेशन दिले कोणी शाळेला डोनेशन? किती लोकांनी भंडाराला डोनेशन दिलं? म्हणजे उद्या नवमीचा भंडारा आहे आपल्याकडे, प्रत्येकाने दिलाय. भांडाराला डोनेशन प्रत्येकाने दिलंय. व्याख्यान मालासाठी किती लोकांनी डोनेशन दिलंय? नाही दिलं. म्हणजे शिक्षणासाठी डोनेशन देणं हे आपल्याला मान्यच नाहीये. रामराज्यामध्ये तसं नव्हतं. मंदिराला डोनेशनची गरज नव्हती, शिक्षण व्यवस्थेला डोनेशन द्यायचं. त्या रघुराजाने कुबेराला एक पत्र लिहिलं. कुबेर म्हणजे रावणाचा सावत्र भाऊ. परती गोष्ट वेगळीच आहे. लंका रावणाची नव्हती, लंका कोणाची होती? कुबेराची होती. मग कुबेराला पत्र लिहिले, रघु राजा होता, त्याने लिहिले की मी असं असं वानप्रस्थ आश्रम स्वीकारलाय, परंतु याला तू 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे. कुबेराला भीती वाटली, मी जर नाही म्हटलं तर हा रघु परत सैनिक घेऊन माझ्याकडे येईल. त्याने पाऊस पडला, खूप सुवर्ण मुद्रा खाली पडल्या आणि त्या वीरतंतूच्या शिष्याने 14 कोटी उचलल्या, बाकीच्या तशाच ठेवल्या, एक्स्ट्रा एक पण नाही उचलले. आणि आश्रमाला दान देऊन टाकला. मग रघुराजाने अयोध्येमध्ये दवंडी पिटवली की असा असा मी वनामध्ये आहे, इतके मोठं सुवर्ण मुद्रा आहेत, त्यातल्या काही मुद्रा तुम्ही घेऊन जा. खूप पडलेल्या आहेत, एक पण माणूस नाही आला. एकही माणूस सुवर्ण मुद्रा उचलायला आला नाही. रामराज्यामध्ये दान करणं चालायचं, पण दान घ्यायला कोणी उपस्थित नसायचं. जो दान देतो त्याचं पुण्य वाढतं, जो दान देतो त्याचं पुण्य वाढतं, जो दान घेतो त्याचा पुण्य क्षय होतो. ते कुठेतरी फेडावं लागतं. देर इज नो फ्री लंच. इंग्लिश मध्ये म्हण आहे, देर इज नो फ्री लंच. फुकट काहीच मिळत नाही. फुकट राशन मिळतं, फुकट शिक्षण मिळतंय, फुकट महात्मा गांधी जन आरोग्य सेवा माझ्या क्षेत्रात म्हणून सांगितलं तुम्हाला, हो की नाही? योजनेमध्ये बसवा, फुकट आहे. त्यानंतर फुकट राशन आहे, विवाहासाठी अनुदान आहे, शेतीसाठी अनुदान आहे, पीक अनुदान आहे, पीक विमा आहे, पाऊस पडला अनुदान आहे,
लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे, त्यानंतर तीर्थयात्रेसाठी पैसे भेटतात ना सगळे, सगळ्या योजना आहेत. डॉक्टरांसाठी काही योजना आलेली नाही, डॉक्टरांना काही अनुदान भेटत नाही किंवा नुकसान भरपाई पण भेटत नाही. मग रामराज्यामध्ये घ्यायला कोणीच नव्हतं. माझ्याकडे पेशंट आलतो बरं का, त्या पेशंटला डायबिटीस हा शब्द ऐकला सगळ्यांनी. डायबिटीस मध्ये रुग्णांना पायाला जखम होती माहितीये. मग त्याची जखम थोडी कॉम्प्लिकेटेड झाली होती. मी डायबिटीसची प्रॅक्टिस करतो, माझ्यासोबत डॉक्टर पाटील आहेत, ते सर्जरीची प्रॅक्टिस करतात. त्या रुग्णाला आम्ही सांगितलं की तुझा पाय वाचू शकतो, कापायची गरज पडणार नाही, पण त्याला तुला खर्च लागेल, तुला प्लास्टिक सर्जरी वगैरे करावी लागेल, 1,000,000 रुपये खर्च येऊ शकतो. तो म्हणला की नाही, मला योजनेमध्ये करायचं. सत्य घटनेवर का, मी मुद्दाम नाव सांगत नाहीये, मला योजनेमध्ये करायचंय. मग तो एक्सवायझेड दवाखान्यामध्ये गेला, तर त्या डॉक्टरने पण सांगितलं जर पाय वाचवायचा असेल तर ₹1,00,000 खर्च येईल, योजनेमध्ये बसणार नाही. काही नियम असतील योजनेचे, फुकट मिळतात काहीतरी नियम आहेत त्याच्यात. आमचे भाऊजी आहेत पण ते शासन संस्थेमध्ये काम करतात, नियमावली असते अशी अशी म्हणून. मग आउट ऑफ बॉक्स असेल तर बसत नाही. मग ते म्हणाले योजनेमध्ये बसवतो, पण तुझा तितका पाय कापावा लागेल, हे योजनेमध्ये बसत. त्या माणसाने पाय कापून घेतला ना त्याचा. कशामुळं? फुकट होत आहे ना. फुकट होत आहे, मग पाय घेते नंतर परत फुकट जयपूर फुकट मिळतो, कृत्रिम पाय पण फुकट मिळतो, बरोबर आहे. आजकाल तर अंत्येष्टीसाठी पण पैसे मिळतात. शासन आपल्याला फुकट देऊन आपल्याला निष्क्रिय करतोय. आज खेड्यामध्ये आपण जर खेड्यामध्ये गेलो ना तर मजूर मिळत नाहीयेत. माझ्याकडे पण शेती आहे, मजूर मिळत नाही, त्यामुळे आम्ही पेरत पण नाही, काढायला परवडत नाही. आणि आम्ही म्हणतो आमच्याकडं आणि शासन रोजगार हमी योजना चालवतो किंवा बेरोजगार भत्ता म्हणून कोट्यवधीचा संकल्प मंजूर करून घेतोय. बेरोजगार भत्ता पण देतो, म्हणजे बेरोजगार भत्ता 10 कोटी रुपये दिलाय आणि गावामध्ये रोजगाराला माणसं नाही आहेत. किती विरोधाभास असेल. रामराज्यामध्ये फुकट काहीच मिळायचं नाही, प्रत्येकाला मोबदला द्यावा लागायचा. तो सुतार असो, तो गवंडी असो, तो माळी असो, प्रत्येकाला फिक्स रेम्युनरेशन म्हणजे फिक्स पैसे दिले जायचे आणि ते कंपल्सरी असायचं. त्यामुळे स्पर्धा नव्हती. आज इकॉनॉमिक्स आपण जेव्हा शिकतो ना तो एक जीवघेणी स्पर्धा आहे, कारण की मिक्सिंग झालंय. जर त्या सुताराच्या मुलाला सांगितलं की तुला पुढे जाऊन सुतारच व्हायचंय, तो लहानपणापासून तोच अभ्यास करेल ना. कशाला सीटी नीट आणि JEE कशा भार भांगडी करेल, बरोबर आहे की नाही. सोनाराच्या मुलाला सांगितलं तुला सोनारच व्हायचंय, तर तो तेच करेल ना, तो परफेक्ट करेल. कॉम्पिटिशन नाहीये. आज माल प्रॅक्टिस हा शब्द आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. तो इलेक्ट्रिकल असो, तो वैद्यकीय असो, तो शासकीय असो. मग माल प्रॅक्टिस कशामुळे होते? कॉम्पिटिशनमुळे. जर का मला माहितीये की मी डॉक्टर आहे, माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचंय आणि त्या दुसरं कोणी कॉम्पिट करणार नाहीये, हा कुंभाराचा मुलगा डॉक्टर होणार नाहीये. कुंभाराला माहितीये की माझ्या मुलाला कुंभारच व्हायचंय, त्याच्यासोबत लोहाराचा मुलगा कॉम्पिट करणार नाहीये. आज चपलाचं दुकान ब्राह्मणाचं पण आहे की नाही. म्हणजे आमच्या संभाजीनगरला मी शिकायला होतो ना, तर जोशी ऑमलेट सेंटर असं होतं. काय होतं? जोशी ऑमलेट सेंटर. मग हे कशामुळे कॉम्पिटिशन आलं? कारण जोशीला त्याचं काम करायला कॉम्पिटिटर भेटला ना, म्हणून त्याला हा धंदा करावा लागला. मग रामराज्यामध्ये प्रत्येकाचा रोल फिक्स्ड होता, कॉम्पिटिशन नव्हतं, म्हणून सगळे गुण्यागोविंदाने राहायचे. गुरु शिष्य परंपरा होती, गुरुला शिष्याबद्दल आदर होता. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. हा श्लोक आपण कधी म्हणतो? जेवताना. कशामुळे म्हणतो मला हे समजलं नाही अजून. याचा जेवणाला काही संबंधच नाही. हा श्लोक गुरु शिष्यांचं नातं सांगतो की हे परमेश्वरा,
तू आमच्या दोघांचं रक्षण कर, आमच्या दोघांना इतकं तेजस्वी शिक्षण दे की आम्ही उज्ज्वल होऊ आणि आमच्या दोघांमध्ये कधी द्वेष भावना निर्माण होऊ नये. विषय आणि हे गुरु शिष्यांनी कसं राहायचं यासाठी हा श्लोक आहे. आजकाल मी फीस देतो ना 1,00,000 रुपये, कसं चांगलं शिकवत नाही, असं त्यावेळेस नसायचं. असं रामराज्य आपल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे. गुरु आणि शिष्य यांचं नातं असं होतं. विश्वामित्र जेव्हा रामाला उठवायचे तेव्हा कोणता श्लोक म्हणायचे? कौसल्या सुप्रजा रामा पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरसाधूला कर्तव्य दैवान्निकम, की कर्तव्य कर सुप्रजा रामाचं म्हणजे गुरु आधी उठायचे बरं का, मग रामाला उठवायचे. आजकाल तर वेगळं चित्र आहे. अजून खूप काही आहे सांगायला, पण मला वाटतं की आपण वेळेचं बंधन ठेवावं. मी ऑलरेडी 1 तास 20 मिनिटं बोललोय. एवढंच सांगेन की रामायणामधील आपण फक्त शिक्षण व्यवस्था थोडक्यात पाहिली, समाज व्यवस्था थोडक्यात पाहिली, अर्थव्यवस्था थोडक्यात पाहिली, विवाह व्यवस्था मी स्किप केली. सगळ्यांचे विवाह झालेले आहेत. इथं काय थोडंफार असतील दोघी पोरी त्यांच्या लग्न झालेले नसतील, त्यामुळे ते विवाह पण तुमच्या मुलांचे व्हायचे. अजून स्त्री शिक्षण बघितलं आणि तुम्हा सगळ्यांना रामराज्यामध्ये राहायचा योग येऊ, आपल्या सगळ्यांना रामराज्यामध्ये राहायचा योग येऊ. आणि इथे बसलेल्यांपैकी जे तरुण वर्ग आहेत त्यांनी तरी ऍटलिस्ट या पुस्तक हे सगळे गुगल म्हणजे अमेझॉन उपलब्ध आहेत. आता काही पुणे मुंबई जायची गरज नाही. अमेझॉनवर फ्लिपकार्टवर सर्च करा. याच्यातलं फक्त हे 1-2 पुस्तक आहेत, खूप छोटे छोटे पुस्तक आहेत. हे वाचायचा प्रयत्न करा आणि आपल्या मुलांना शिकवा. त्याने नक्कीच काहीतरी होईल. तुम्हाला सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभो ही प्रभू राम मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. प्रवचनाची शेवट आपण प्रसादन करणार आहोत. प्रसादन